श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, तुम्हाला अगदी सहजच व्हिडिओमध्ये बाहीची डिझाईन दिसत असेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या बाहीची संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आहे, अगदी तुम्हाला सहजच कळेल. तर बघा, अशी घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसते आणि ब्लाऊजला लावल्यानंतर खूपच भारी लुक येतो. कमी वेळेत आणि सुंदर डिझाईन तयार करणार आहे आपण. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, इथे अस्तर घेतलेला आहे मी. तर 4 फोल्ड इथे बघा आपलं अस्तर घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला सरळ खाली इथे एक रेष ओढून घ्यायची आहे. बघा, रेष ओढलेली आहे. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला उंचीचं माप. तर बघा, उंचीचं माप आपल्याला बाही किती उंची हवी आहे बघा. तर बाही उंची हवी आहे आपल्याला 3.5 इंच, म्हणजे तयार उंची हवी आहे इथे 3 इंच. तर आपण घेतलेली आहे 3.5 इंच, अर्धा इंच उंची वाढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला सरळ इथे लाईन एक ड्रॉ करायची आहे बघा. आणि आता घ्यायचं आहे दंडघेऱ्याचं माप. तर आपलं दंडघेर आहे इथे 6.5 इंच, परत 1.5 इंच शिलाई मार्जिन बघा. आणि अशा पद्धतीने खून आपण 2 इंचावर एक मार्जिन करून घेऊयात. 2.25 किंवा 2 इंचावर केलं तरी चालेल. 2.25 इंचावर केलेलं आहे आपण इथे. आणि त्यानंतर आपण दंडघेऱ्याचं मार्जिन करायचं आहे. सर्वात आधी 6.5 इंच, परत 1 इंच मार्जिन आणि परत 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा, हे जे आपण 1 इंच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं आर्महोल एकदम व्यवस्थित बसतं. आणि त्यानंतर मार्जिन रेषा ओढून घ्यायची आहे बघा. आणि त्यानंतर बाहीला आकार देऊन घ्या. 2.25 इथे मार्जिन करायचं, बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बघा. त्यानंतर फ्रंट भागाला जो आपल्याला आकार लागतो तो सुद्धा इथे देऊन घ्यायचा आहे बघा. तर बघा, आपली बाही अस्तरची बाही इथे मी कटिंग करून घेतलेला आहे. तर मधोमध आपल्याला सेंटर व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण सेंटर कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर मेन फॅब्रिक घेतलेला आहे आपण बघा. मेन फॅब्रिक सुद्धा आपण 4 फोल्डमध्ये ठेवून घेतलेले आहे. दोन्ही बाह्याचं एकसाथ कटिंग करायचं. आणि त्यानंतर बघा, इथे आपला कपडा किती शिल्लक आहे बघा. तर 7 इंच आपला इथे कपडा शिल्लक आहे. तर सर्वात आधी आपण जेवढा 7 इंच कपडा शिल्लक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर प्लेट टाकायची आहे. तर जेवढा तुमचा कपडा शिल्लक असणार आहे तेवढ्या सुंदर तुमची बाही इथे डिझाईन तयार होणार आहे. सर्वात आधी अशा पद्धतीने मार्जिन करून घ्यायचं आणि सरळ सरळ इथे कटिंग करून घ्यायचं. खूप सोपी डिझाईन आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल. तर बघा, आता जेवढं आपलं फॅब्रिक 7 इंच आपण मार्जिन करून घेतलेलं आहे तर ते 7 इंच सर्वात आधी ते मार्जिन करून घेऊयात, म्हणजे जेवढं आपल्याला प्लेट टाकायचे आहेत तेवढं. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला सरळ 4ही बाजूनी कट मारायचे आहेत. म्हणजेच का कट मारायचे आहे आपल्याला, की जेणेकरून आपल्याला कळेल की कुठून कुठपर्यंत आपल्याला प्लेट टाकायची आहे. तर दोन्ही स्लीवला आपण इथे बघा 4ही कोपऱ्याला कट मारून घेतलेले आहेत. तर बघा, हे दोन्ही स्लीवचं फॅब्रिक झालेलं आहे. तर कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ते बघूयात. तर बघा, आता आपल्याला सहज अगदी कळत असेल. हे बघा, इथपासून तर इथपर्यंत आपला कट आहे. तर जिथून आपण कट मारला एका बाजूंकून सुद्धा आपल्याला सुरुवात करायची. आणि अशा पद्धतीने एक सुईच्या मदतीने छोट्या छोट्या इथे प्लेट टाकत घ्यायचे आहे बघा. पूर्ण एका कटपासून तर दुसऱ्या कटपर्यंत व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अशा पद्धतीने आपल्याला प्लेट टाकत घ्यायच्या आहेत. तर बघा, पूर्ण इथे जिथपर्यंत आपला कट येत नाही तिथपर्यंत बरोबर आपल्याला प्लेट टाकत घ्यायचे आहेत. तर बघा, हा इथपर्यंत बरोबर आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. तर हे कट म्हणूनच इम्पॉर्टंट आहेत की बघा, तुम्ही अशा पद्धतीने जर शिवलं स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित फॅब्रिक कमी लागेल आणि व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा येईल. वरतून सुद्धा त्या प्लेट आपल्याला सेटिंग करून घ्यायची आहे. हे बघा, व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे अगदी सहज तुम्हाला दिसत असेल. आणि हळूवार सावकाशपणे आपण व्हिडिओ घेतलेला आहे. हे बघा, तुम्हाला खरंच हे बघा
अशा पद्धतीने आपण इथे प्लेट टाकून घेतलेले आहे। दुसऱ्या बाहीला सुद्धा आपण प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर बघा त्यानंतर घ्यायची आहे आपली अस्तरची बाही। अस्तरची बाही बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे, बरोबर सेंटरला। सेंटरमध्ये कुठे मागे पुढे एकीकडून जास्त मिऱ्या आणि एकीकडून कमी मिऱ्या व्हायला नको, याची सुद्धा मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे। शिल्लकचं फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर टाकायची आहे आपल्याला अस्तरवर टीप। मेन फॅब्रिकवर इथे टीप टाकायची नाही, अस्तरवर टाकायची आहे, म्हणजेच आपण इथे फुचडा बंद शिलाई करत आहोत। तर बघा आता त्यानंतर आपली अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून टाकायची आहे आपल्याला फिनिशिंग टीप। तर फिनिशिंग टीप टाकताना मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे, हळूवार सावकाशपणे फिनिशिंग टीप टाकायची असती। तर तुम्ही जेवढी फिनिशिंग टीप छान टाकाल तेवढं तुमच्या ब्लाऊजला लुक भारी येणार आहे। तर बघा जी तुम्हाला टीप बाहेर दिसणारी आहे ती व्यवस्थितच टीप टाकायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला सगळीकडून आपलं जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो शिल्लकचं फॅब्रिक आहे आपलं ते सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर आपलं जॉईन झालेलं आहे। आता आपण जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा एकदम हळूवार सावकाशपणे व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ नवीन शिकत राहा। चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला भेटत जाईल। त्यानंतर बघा आपण ब्लाऊजची लेस घेतलेली आहे, ती आपली हे बघा लेस आहे आपली ब्रॉड म्हणजे जाडी मोठी आहे, तर ती दुहेरी केलेली आहे आपण। दुहेरी करून आपल्याला सरकी बाजू आतमध्ये आणि उलटी बाजू वरतून आहे आपली, तर सरळ टीप टाकायची आणि ती सरकी करून घ्यायची आहे। बरोबर मधोमध अशी आपण कटिंग करून घेतलेली आहे। बघा अशा पद्धतीने आपली जी लेस आहे ती ठेवायची। तर लेस जॉईन करताना बरोबर सेंटर बघायचं आहे आपल्या मिऱ्याचं बाहीचं आणि तिथे व्यवस्थित सेंटरला मार्जिन करायचं आणि अशा पद्धतीने वरतून आपल्याला जी लेस आहे दोन्ही एकावर एक ठेवायच्या आणि सरळ एक सर्वात आधी अशा पद्धतीने टीप टाकत घ्यायची आहे। बघा तर बघा अशा पद्धतीने टीप टाकल्यानंतर परत टीप टाकायची आहे, डबल टीप टाकायची आहे आपल्याला। त्यानंतर हे बघा इथे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला टीप टाकायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे बघा आपली लेस फोल्ड करायची थोडीशी हाताच्या साहाय्याने आणि व्यवस्थित लावून घ्यायची आहे। बघा आपल्या बाहीचा फायनल लुक बघा आणि अशा खूप सोपी डिझाईन आहे आणि कमी वेळात तयार होणार आहे। नवीन आहे डिझाईन, हे बघा किती भारी दिसत आहे आपल्या लावल्यानंतर। तुम्ही इथे खाली लटकन सुद्धा लावू शकता, तुम्हाला हवं तर। नसेल लावायचं तर तरी सुद्धा चालेल। शिल्लकची लेस आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि बघा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा आपल्याला स्लीव तयार करून घ्यायची आहे। धन्यवाद।